नमस्कार. माझ्या लाडक्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात अनेकदा असे घडते ना की तुम्ही खूप कष्ट करता, प्रामाणिकपणे प्रयत्न करता, पण यशाच्या अगदी जवळ पोहोचून काहीतरी राहून गेल्यासारखं वाटतं. किंवा कधी-कधी असं वाटतं की नियती आपली परीक्षा तर घेत नाहीये ना. जर तुमच्या मनात ही चलबिचल असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नियतीचा एक मोठा संकेत ठरणार आहे. आज 19 एप्रिल 2026 रविवारचा हा दिवस तुमच्या आयुष्यात कोणतं मोठं वादळ शांत करणार आहे आणि प्रगतीची कोणती नवी द्वारं उघडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजची ही माहिती तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देऊ शकते, त्यामुळे एक क्षणही गमावू नका. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर अढळ श्रद्धा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता तुमचे चांगले दिवस सुरू व्हावेत, तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचे एक पाऊल श्रद्धेच्या दिशेने पडले की ईश्वरही मदतीचा हात पुढे करतो. ज्योतिष केंद्र या आपल्या लाडक्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज अक्षय तृतीया आहे. वैशाख शुद्ध द्वितीया दुपारी 12:47 असून त्यानंतर 3:30 मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा अत्यंत शुभ काळ सुरू होत आहे. आज भरणी नक्षत्र सकाळी 8:58 असेल आणि त्यानंतर कृत्तिका नक्षत्राचा प्रभाव सुरू होईल. आजच्या ग्रहांच्या स्थितीकडे पाहिले तर असे लक्षात येते की सूर्य, चंद्र आणि शुक्र हे तिन्ही महत्त्वाचे ग्रह आज मेष राशीत विराजमान आहेत. मंगळ आणि बुध मीन राशीत असून गुरु, देवगुरु मिथुन राशीत आहेत. तुमचे राशीस्वामी शनिदेव स्वतःच्याच राशीत म्हणजे मीन राशीत असून राहू तुमच्याच कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत भ्रमण करत आहेत. ही ग्रहदशा तुमच्यासाठी नक्की काय घेऊन आली आहे यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. कुंभ राशी आजचे भविष्य पाहताना हे लक्षात घ्या की ग्रहांची ही स्थिती तुमच्यासाठी काही मोठी संधी घेऊन येत आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज संध्याकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात कोणतेही नवीन किंवा महत्त्वाचे काम सुरू करू नका, कारण या काळात केलेल्या कामात अडथळे येण्याची शक्यता असते. त्याऐवजी आजचा सर्वात शुभ मुहूर्त म्हणजेच अभिजित मुहूर्त दुपारी 12 ते 12:51 आहे. या काळात तुम्ही घेतलेला कोणताही निर्णय किंवा केलेले कोणतेही कार्य तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. कुंभ राशीच्या लोकांनो, आज तुमच्या आयुष्यात एक असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतात. तुमच्या मनात आज एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास असेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला एखादे नवीन पद किंवा मोठी जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे. कदाचित तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत तुमचे काम भरले आहे आणि आता त्याचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. ही नवीन जबाबदारी स्वीकारताना घाबरू नका, कारण तुमच्याकडे ती पेलण्याची पूर्ण क्षमता आहे. आज तुमची बुद्धिमत्ता इतकी पेल्लख असेल की कितीही कठीण समस्या समोर आली तरी तुम्ही ती अगदी सहजपणे सोडवू शकाल. व्यवसायामध्ये प्रगतीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तुमच्या मनात पुढे जाण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची एक तीव्र इच्छा निर्माण होईल. बाजारातील स्पर्धा तुम्हाला थकवणार नाही, तर उलट तुम्हाला अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरित करेल. तुमची बोलण्याची पद्धत, तुमची गोड वाणी आज लोकांच्या हृदयाचा ठाव घेईल. समाजात वावरताना किंवा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींचा दबदबा आज वाढणार आहे. लोक तुमच्या शब्दाला मान देतील आणि तुमचे वर्चस्व प्रस्थापित होईल. आज एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात अचानक एक मोठा बदल होऊ शकतो, जो तुमच्या आर्थिक स्थितीला गती देणारा ठरेल. पण ह्या बदला पचवण्यासाठी तुम्हाला संयम आणि संतुलन राखणे अत्यंत आवश्यक आहे. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय फायद्याऐवजी नुकसान करू शकतो. तुमच्या अनुभवाचा वापर करा. पूर्वी केलेल्या चुकांमधून जे तुम्ही शिकलात तेच ज्ञान तुम्हाला आज यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व गुण सर्वांना दिसून येतील. तुमच्या टीमला सोबत घेऊन चालण्याची तुमची कला तुम्हाला एक नवी ओळख मिळवून देईल. घरामध्ये सुद्धा आज आनंदाचे वातावरण असेल. घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण तुमचा आदर करतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतील. विशेषतः तुमच्या जोडीदारासोबतचे नाते आज अधिक घट्ट होईल. दाम्पत्य जीवनात सुखाची रेलचेल असेल. जर तुमच्यात काही कारणावरून दुरावा आला असेल तर आज तो दूर होऊन प्रेमाची नवी पालवी फुटेल. तुमचे नातेसंबंध आज एका वेगळ्या उंचीवर पोहोचतील. आयुष्याच्या या प्रवासात कधीकधी आपल्याला असे वाटतं की आपण कोणावर तरी अंधळेपणाने विश्वास ठेवावा. पण कुंभ राशीच्या मित्रांनो, आज कोणाच्याही सल्ल्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नका. आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका. तुमचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद तुमच्याकडे आहे. आज तुमच्या आसपासचे वातावरण इतके सकारात्मक असेल की तुम्हाला काम करण्याचा कंटाळा येणार नाही. एखादा जुना सहकारी किंवा मित्र अचानक मदतीसाठी पुढे येईल, ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती.
आरोग्याच्या बाबतीत आज थोडे सावध राहावे लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. आज कोणत्याही अशा कामात रस घेऊ नका जे अनैतिक असेल किंवा ज्याने तुमच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल. तुमची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी आज तुमच्यावर आहे. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या सुगंधी अत्तरासारखं दरवळणार आहे, जे सर्वांना तुमच्याकडे आकर्षित करेल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज तुम्हाला एखादी खूप सकारात्मक बातमी मिळू शकते. तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळणार आहे आणि तुमच्या मनात आज नवीन कल्पना आणि सृजनशील विचारांचे चक्र सुरू राहील. एखाद्या गरजी व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका, कारण त्यातून मिळणारे समाधान तुम्हाला खूप मोठी मानसिक शक्ती देईल. कुंभ राशीच्या लोकांसाठी आज धनलाभाचे उत्तम योग आहेत. स्थिर संपत्ती म्हणजे घर किंवा जमीन खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न आज सत्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडू शकते. नवीन वाहन घेण्याचे नियोजनही आज यशस्वी होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. आध्यात्मिक कार्यात तुमची ओढ वाढेल, ज्यामुळे तुमच्या स्वभावात अधिक नम्रता आणि सकारात्मकता येईल. रखडलेली कामे आज मार्गी लागतील आणि तुमची दिनचर्या अत्यंत व्यवस्थित राहील. तरुणांसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची हीच ती वेळ आहे. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. यश तुमचेच आहे. घरातील वातावरण आणि व्यवसायातील बदल या संदर्भात तुम्ही काही नवीन योजना आखाल. सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन केल्यास तुम्ही तुमच्या कुटुंबाला आणि व्यवसायाला एका नवीन उंचीवर नेऊ शकता. सुखसुविधांमध्ये वाढ होईल आणि भौतिक साधनांची प्राप्ती होईल. जे लोक परदेशी जाण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस एखादी गोड बातमी घेऊन येऊ शकतो. घरगुती प्रश्न जे कित्येक दिवसांपासून प्रलंबित होते ते आज तुमच्या मध्यस्थीने सुटतील. कुंभ राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस अत्यंत गौरवशाली असणार आहे. तुमचा आत्मविश्वास आज शिखरावर असेल. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचे मत विचारले जाईल आणि तुमच्या शब्दाला मान दिला जाईल. तुमच्या समस्यांवर आज तुम्हाला स्वतःहून तोडगा सापडेल. नवीन काहीतरी शिकण्याची किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन आज तुमच्यासाठी दिशादर्शक ठरेल. इंटरनेट किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला आज अशी माहिती मिळेल जी तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. मुलांच्या बाबतीत जर काही चिंता असेल तर आज ती दूर होऊन तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. एकंदरीत पाहता आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि यशाचा आहे. नशिबाची पूर्ण साथ लाभल्यामुळे तुम्हाला लाभाचे अनेक लाभ मिळतील. आज तुमचा भाग्यवान अंक 3 आणि 8 आहे, तर तुमचा शुभ रंग फिरोजी आणि तपकिरी आहे. या रंगांचा वापर केल्यास तुम्हाला अधिक सकारात्मक ऊर्जा मिळेल. आजच्या दिवशी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी आणि आलेले अडथळे दूर करण्यासाठी मी तुम्हाला एक छोटा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. आज सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यदेवाची आराधना करा. एका तांब्याच्या तांब्यात थोडे कुंकू, अक्षता आणि लाल फुलांच्या पाकळ्या टाकून ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्या. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक प्रगती होईल. तसेच आज मुंग्यांना थोडे पीठ आणि साखर खायला द्या. या उपायाने तुमच्या कामात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि धनाचा मार्ग मोकळा होईल. ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने करण्यासाठी हे छोटे उपाय खूप मोलाचे ठरतात. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आला आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. नशीब त्यांच्याच बाजूने असते जे स्वतःची मदत स्वतः करतात. मला खात्री आहे की आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचे तरी भले होऊ शकते. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील असेच महत्त्वपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला वेळेवर मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.